नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज अश्विन शुक्ल चतुर्थी शक 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या दसरा मेळाव्यातून दिले जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर खारफुटी जागेवर अवैधरित्या भराव आणि स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनातील विविध स्पर्धांमध्ये मीनाताई ठाकरे परिचर्या संस्थेच्या विद्यार्थिनींनी पटकावली 11 पारितोषिकं. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमचे फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मुख्यमंत्री पद हे रुबाब दाखवण्यासाठी नाही, या पदाचा वापर सर्वसामान्यांसाठी झाला पाहिजे. दसरा मेळावा जोरात होणार आहेच. या वर्षीच्या मेळाव्यात चिन्ह आणि पक्ष आपल्यासोबत असल्यानं खरी बाळासाहेबांची शिवसेना आली आहे. गेल्या महिन्यात शिवसेनेच्या खात्यातील 50 कोटी पैसे मागण्याचं पत्र आलं. मी विलंब न लावता ताबडतोब पैसे परत करायला सांगितले, असे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलेत. दसरा मेळाव्यासंदर्भात आयोजित एका बैठकीत ते बोलत होते. त्यांना फक्त पैसा आणि प्रॉपर्टी पाहिजे. दसरा मेळाव्याच्या सूचना आपण पाळायच्या आहेत. आपला दोन्ही दसरा मेळावे रेकॉर्ड ब्रेक झाले. 2.5 ते 3 लाख शिवसैनिक त्यावेळी उपस्थित होते. पोलिसांचा हा आकडा आहे. कार्यकर्त्यांनाही आपण जपलं पाहिजे. निवडणुकीच्या वेळी उमेदवाराला कार्यकर्ता चांगला वाटतो, पण निवडणूक झाली की तोच भवन असायला पाहिजे. हा नियम माझ्या सकट सर्वांना लागू आहे. एकाही आमदारानं मला विचारलं नाही की आपण कुठे चाललोय. निर्णय जो घेतला तो घेतला. शिवसेना आणि हिंदुत्व वाचवण्यासाठी तो निर्णय घ्यावा लागला. समाजवादी परिवारानंतर उद्या MIM सोबत देखील हे लोक युती करतील. बाळासाहेब हिंदुत्वाची रोखठोक भूमिका मांडायचे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या मेळाव्यातून दिले जातील. आम्ही पूर्वी शिवतीर्थावर ट्रकच्या टपावर बसून सुद्धा जायचो. आज मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्त्यालाच मानतो. मैदानासाठी वादविवाद नको. मी म्हटलं होतो यापुढे शिवाजी पार्कच्या मैदानासाठी अर्ज करायचा नाही. येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुका आपापण जिंकायच्या आहेत. ही तयारीची बैठक आहे. पुढे त्यावर नक्की बोलेन. सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार पण सरकार पडलं मात्र नाही. ते अजूनच मजबूत होत चाललंय. 215 आमदार झाले. नंतर मुख्यमंत्री बदलणार हे सुरू झालं. कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूनच लागणार आहे. शासन आपल्या दारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते आहे. त्यामुळे त्यांना धडकी भरली आहे, असा टोला देखील कोणाचंही नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर आणि मनावर गंभीर परिणाम होत असतात. परिणामतः समाजावर देखील त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. यामुळे महाराष्ट्र शासनानं प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची स्थापना केली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये या समितीचं ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह हे अध्यक्ष आहेत. नुकतीच या समितीची बैठक पोलीस आयुक्त कार्यालयात शहर अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे विभाग डॉक्टर पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे यांनी बंद रासायनिक कंपन्यांबाबत तपासणी करणं, मेडिकल स्टोअर्समध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सायरपची तसंच गुंगीकारक औषधांची विक्री होत असल्याची कारवाई करणं, NDPDS संदर्भात प्रशिक्षण आयोजित करणं,
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ज्या ठिकाणी गांजा आणि खसखस यांची लागवड होत असते तेथे जिल्हा कृषी अधिकारी आणि स्थानिक पोलीस किंवा अंमली पदार्थ विरोधी पथकाशी समन्वय साधून कारवाई करावी। पोस्ट अधिकारी आणि खाजगी कुरिअर कंपनी आणि संशयित पार्सल किंवा कुरिअर आढळून आल्यास स्थानिक पोलीस किंवा अंमली पदार्थ विरोधी पथकाशी त्वरित संपर्क साधून कारवाई करण्याबाबत लोकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्याचं आणि सर्व संबंधितांनी अहवाल सादर करण्याबाबत सूचित केलं। आतापर्यंत एकूण दाखल झालेल्या 663 गुन्ह्यामध्ये एकूण 771 आरोपींना अटक करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे विभाग ठाणे शहर संजय शिंदे यांनी दिली आहे। देशाच्या अमृत महोत्सवानिमित्तानं देशभर सुरू असलेल्या माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नगरपालिकांमधून गोळा केलेल्या मातीचे एका अमृत कलशामध्ये एकत्रीकरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि वीरश्रीयुक्त वातावरणात संपन्न झाला। ठाण्यातील मातीचा सुगंध राजधानी दिल्लीतील अमृत वाटिकेत बहरणार आहे। या ऐतिहासिक घटनेचा आपण भाग आहोत ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचं प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केलं। जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते जिल्ह्यातील नगर परिषदांमधून आलेली ही माती एका अमृत कलशामध्ये एकत्रित करण्यात आली। या कलशातील मातीचं जिल्हाधिकाऱ्याने पूजन केलं। माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातून 6 महापालिकांचे प्रत्येकी 1 याप्रमाणे 6 नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा 1, जिल्हा परिषदेच्या 5ही पंचायत समितीचे प्रत्येकी 1 याप्रमाणे 5 अमृत कलश मुंबईमधल्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी येत्या 26 ऑक्टोबर रोजी रवाना होणार आहेत। या कलशाबरोबरच एक समन्वयक आणि 24 स्वयंसेवक ठाणे जिल्ह्यातून जाणार आहेत। जिल्हाधिकारी शिंगारे म्हणाले की जिल्ह्यातील माती आणि तांदूळ असलेला कलश दिल्लीमधल्या अमृत वाटिकेत जाणार आहे। ही जिल्ह्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे। महाराष्ट्रातील माती ही वेगळीच माती असून या मातीला वीरांची परंपरा लाभली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन म्हणून सुरुवात केली। यावेळी महेंद्र वानखेडे यांनी वीरश्रीयुक्त पोवाडा सादर करून कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींनी किंजल जाधव आणि क्रिया जाधव यांनी सुरेल आवाजात ए वतन हे देशभक्तीपर गीत सादर केलं। या चिमुकल्यांचं हे गीत ऐकून जिल्हाधिकारी शिंगारे यांनी या दोघींना आपल्या शेजारी खुर्चीवर बसवून घेतलं आणि त्यांचं कौतुक केलं। फेरीवाल्यांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं सुरू केलेल्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी मेळाव्याचं ठाणे शहरात स्वनिधी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे महानगरपालिका, गटई चर्मकार समाज, कामगार संघटना आणि सावित्रीबाई फुले बचत गट यांच्या विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या या स्वनिधी मेळाव्यात शेकडो पथविक्रेते आणि गटई कामगारांनी निधी मिळवून घेतला। ठाणे महानगरपालिकेनं गेल्या काही दिवसापासून पंतप्रधान आत्मनिर्भर निधी ही योजना राबवण्यास सुरुवात केली आहे। या योजनेनुसार गरजू पथविक्रेत्यांना पहिल्यांदा 10,000, 1 वर्षानंतर 20,000 आणि तिसऱ्या वर्षी 50,000 रुपयांचा निधी देण्यात येतो। या निधीची परतफेड अत्यंत अल्प अशा हप्त्यांमध्ये करण्यात येत असते। ही योजना सर्वदूर पोहोचवून पथविक्रेत्यांना त्याचा लाभ मिळावा या उद्देशानं गटई चर्मकार कामगार समाज संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, सावित्रीबाई फुले बचत गटाच्या नीलम जयस्वाल यांच्या पुढाकारानं शिव फुले शाहू आंबेडकर सामाजिक सभागृह पोखरण रोड इथं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात शेकडो लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातं उघडून देण्यापासून 10,000 रुपयांचं कर्ज वितरण करण्यात आलं। स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनातील विविध स्पर्धांमध्ये मीनाताई ठाकरे परिचर्या संस्थेच्या विद्यार्थिनींनी 11 पारितोषिकं पटकावली आहेत। ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र शाखा आणि मराठा विद्या प्रसारक मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानं स्टुडंट नर्सेस असोसिएशनचे 30वं राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये नुकतंच पार पडलं। या अधिवेशनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये मीनाताई ठाकरे परिचर्या संस्थेच्या 29 विद्यार्थिनी परिचारिका सहभागी झाल्या होत्या।
या विद्यार्थिनीने विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन एकूण 11 पारितोषिकं पटकावली आहेत। तर संपूर्ण महाराष्ट्रातून बेस्ट स्टुडंट नर्स असोसिएशन युनिट हे मानाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेला मिळालं असून महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी परिचारिका, संस्थेच्या प्राचार्या यांचं कौतुक केलंय। या अधिवेशनात राज्यभरातील विविध परिचर्या संस्थेतून जवळपास 877 विद्यार्थिनी परिचारिका सहभागी झाल्या होत्या। यावेळी झालेल्या पोस्टर स्पर्धेत बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन, ऑस्टोमी केअरमध्ये नर्सची भूमिका, स्टुडंट नर्सिंग असोसिएशनची व्हिजन 2029 शताब्दी, मूत्र प्रणाली, पोस्ट कोविड युग नर्सिंगमध्ये ही पोस्टर साकारणाऱ्या सुरभी वाडकर, शबाना खान, प्राजक्ता डोंगरे, मृण्मयी जाधव या विद्यार्थिनी परिचारिका विजेत्या ठरल्या। तर रांगोळी स्पर्धेत ध्रुवी देसाई हिला, तर नृत्य स्पर्धेत वेदिका आणि सहकारी यांनी पारितोषिक पटकावलं। मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेनं एकूण 11 पारितोषिकं प्राप्त केली। प्रथम 3 पारितोषिकं प्राप्त विजेते 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी हैदराबाद इथं होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत। संस्थेच्या प्राचार्या प्राची धारप आणि नर्सिंग ट्युटर वर्षा पाटील यांचं या विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन लाभलं होतं। संस्थेला मिळालेल्या बेस्ट स्टुडंट नर्सेस अवॉर्डबद्दल संस्थेचे सर्व स्तरातून मोठं कौतुक होत आहे। यापुढील बातम्या एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर खारफुटी जागेवर अवैधरित्या भराव सुरू आहे। स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रार करून देखील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप करण्यात आले। मात्र याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे। या प्रकरणाची चौकशी देखील सुरू आहे। कायदेशीर कारवाई नक्कीच केली जाईल असं कल्याण तहसील विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं। डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव माणकोली पुलाला लागून असलेल्या खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात खारफुटी जागेवर भराव टाकण्याचं काम सुरू आहे। हा भराव कोणाकडून टाकला जातो या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नाही, पण डंपरच्या सहाय्यानं माती टाकली जात असून या संदर्भात स्थानिक नागरिक राजेश भोईर यांनी वारंवार तक्रार केली असून याकडे कोणीही लक्ष देत नाहीये। शासकीय जागेवर अतिक्रमण केलं जात आहे, याकडे प्रशासन का लक्ष देत नाही असा आरोप भोईर यांनी यावेळी केला। मात्र या प्रकरणात कल्याण तहसील विभागाचा नायब तहसीलदार कौशल्य राणी पाटील यांचं म्हणणं आहे की या प्रकरणात आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे। या प्रकरणाची चौकशी सुरू असून कायदेशीर कारवाई केली जाईल। कल्याण रेल्वे स्थानकावर सखोल तिकीट तपासणीचा परिणाम म्हणून विना तिकीट प्रवासाच्या एकूण 4,438 प्रकरणातून एका दिवसात 16,85,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला। मध्य रेल्वे मुंबई विभागाने 167 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 2 अधिकारी अरुण कुमार आणि डगलस मिनेंजेस 35 RPF कर्मचारी कल्याण रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासणी मोहिमेत नेमले होते। सर्व बोनाफाईड रेल्वे वापरकर्त्यांना आरामदायी प्रवास
आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी मुंबई विभाग विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरी मेल एक्सप्रेस प्रवासी सेवा विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्यात येते। लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय 2024 या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात महायुतीला 45हून अधिक जागांवर 51% मतांसह विजय मिळवून देण्याची जबाबदारी भाजपाची असेल अशी ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून स्वप्नातील भारत घडवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते महायुतीमध्ये एक दिलानं कार्य करतील असं बावनकुळे यांनी नमूद केलं। भाजपच्या महाविजय 2024 मध्ये आज लोकसभा मतदार योजनेअंतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून ठाणे शहराचा झंझावाती दौरा करण्यात आला। या दौऱ्यात त्यांनी गडकरी रंगायतमध्ये भाजपच्या 1000 सुपर वॉरियर्स बरोबर संवादही साधला। त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी लोकसभा निवडणूक प्रमुख विनय सहस्रबुद्धे, आमदार गणेश नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे इत्यादी तिथे उपस्थित होते। शहरात होत असलेली वाहतूक कोंडी, वाढतं नागरिकीकरण, वाढणारी वाहनांची संख्या, त्याचप्रमाणे महानगरपालिका हद्दीत टोल नाक्यावर होणारी गर्दी, अवजड वाहनं यामुळे शहरातील रस्त्यावर मोठाच ताण वाढतोय। पण त्यावर पर्याय दिले जात नाहीयेत। त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवायला यावी, अन्यथा वाहतूक शाखा कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जाईल असा इशारा महाविकास आघाडीनं ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला। तसंच ठाणे, मुलुंड, ऐरोली इथल्या टोल नाक्यावर MH04 आणि 05 या वाहनांसाठी टोल माफी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली। ठाण्यातील महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुहास देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट प्रवक्ते चंद्रभान आझाद, काँग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, राहुल पिंगळे, बाळासाहेब भुजबळ, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विक्रम खामकर, काँग्रेस नेते रमेश इंदिसे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या बाजारपेठेत व्यापारी आणि नागरिकांबरोबर थेट संवाद साधला। या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याबद्दल व्यापारी आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पुन्हा एकदा पंतप्रधान होण्यासाठी बावनकुळे यांच्याकडे नागरिकांनी शुभेच्छा देखील व्यक्त केल्या। भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे शहर, कोपरी, पाचपाखाडी, ओवळा माजिवडा आणि मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स बरोबर संवाद साधला। त्यानंतर जुन्या बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांबरोबर नागरिकांची भेट घेतली। नंतर तलावपाळी इथं चौक सभा घेऊन लोकांना मार्गदर्शन केलं। प्रसिद्ध मामलेदार मिसळ, भाजी मार्केट, स्थानिक दुकानांमध्ये जाऊन बावनकुळे यांनी व्यापाऱ्यांबरोबर चर्चा देखील केली। काही घरांमध्ये नागरिकांची भेटही घेतली। तब्बल 500 वर्षापासूनचं अयोध्येतील श्रीराम मंदिराचं स्वप्न पूर्ण होत असल्याबद्दल 18 वर्षांच्या एका तरुणानं समाधान व्यक्त करून आपलं पहिलं मत नरेंद्र मोदींना देणार असल्याचं सांगितलं। कोरोना आपत्तीनंतर सलग 3 वर्ष आम्हाला अन्नधान्य दिल्याबद्दल एका वृद्धेनं त्यांना धन्यवाद दिले। नागरिकांबरोबर संवाद साधल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी तलावपाळी इथं चौक सभा घेऊन मार्गदर्शन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षात राबवलेल्या योजना नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी घर चलो अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। तसंच ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या खासदार विजयी करण्यासाठी संकल्प करण्याचं आवाहन केलं। सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद यांच्या विविध तक्रारींचं निवारण करण्यासाठी आता धावाधाव करण्याची गरज नाही। महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघानं गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार संवाद तक्रार निवारण ऑनलाईन पोर्टल सुरू केलंय। या तक्रार निवारण पोर्टलचं लोकार्पण नुकतंच राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झालं।
या पोर्टलवर तक्रार केल्यानंतर त्याचं तात्काळ निराकरण होणार असल्यामुळं सोसायट्यांनी सहकार संवाद या पोर्टलवर तक्रार करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केलं. सहकारी गृहनिर्माण सोसायट्या म्हटल्या की कार्यकारी समिती आणि सदस्यांमध्ये वादविवाद हे आलेच. हे वाद सोडवण्यासाठी निबंधक कार्यालय किंवा सरकारी यंत्रणांकडे धावाधाव करावी लागते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेळेचं गणित जुळत नसल्यानं अनेक जण तक्रारी करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे दिरंगाईमुळे वाद चिकळून न्याय मिळायला विलंब होतो. ही बाब लक्षात घेऊन गृहनिर्माण महासंघानं पुढाकार घेऊन गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार संवाद तक्रार निवारण पोर्टल सुरू केलंय. आमची संस्था आमचे प्रश्न या टॅगलाईन अंतर्गत या संकेतस्थळाला माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न 24 तासाच्या आत निवारण करण्यात येणार आहेत. तक्रारदारानं पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवताच संबंधित विभाग या तक्रारीची दखल घेईल. तक्रार प्राप्त होताच तक्रारदार व्यक्तीला SMS द्वारे किंवा ईमेल ID वर संदेश पाठवला जाईल. पुढील कार्यवाहीसाठी तक्रार संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना पाठवली जाईल. अधिकाऱ्यांकडून योग्य वेळेत तक्रार निवारण न झाल्यास पुन्हा त्या तक्रारीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी व्यक्तिशः संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तरी देखील तक्रारीचं समाधान न झालं संबंधित विभागाकडे अपील करता येईल असं सीताराम राणे यांनी सांगितलं. गृहनिर्माण सोसायट्यांच्या अनेक तक्रारींचं निवारण तात्काळ व्हावं यासाठी राज्य शासनाच्या सहकार विभागामार्फत महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघानं सहकार संवाद हे ऑनलाईन पोर्टल सुरू केलंय. सहकारी गृहनिर्माण संस्थांना या पोर्टलवर घर बसल्या तक्रार नोंदवता येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सहकार विभागासह इतर संबंधित विभागांना तक्रारी पाठवता येणार आहेत. त्यामुळं घर बसल्या तक्रारींचं निवारण होणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन तक्रार निवारण जलद व्हावं या हेतूनं सहकार संवाद या पोर्टलच्या माध्यमातून सहकार विभाग गृहनिर्माण सोसायट्यांच्या दारी आला आहे. तेव्हा सोसायट्यांनी देखील पोर्टलवर थेट तक्रार दाखल करून तक्रारींचं निवारण करून घ्यावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी केलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या दसरा मेळाव्यातून दिले जातील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात खारफुटी जागेवर अवैधरित्या भराव.
आणि स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनातील विविध स्पर्धांमध्ये मीनाताई ठाकरे परिचर्या संस्थेच्या विद्यार्थिनींनी पटकावली 11 पारितोषिकं। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।